नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। हिवरा आश्रम महोत्सवाचा इतरांनी बोध घेण्याची गरज। मंत्री आकाशदादा फुंडकर, राजश्रीताई जाधव, रंजनाताई रायमुलकर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी विवेकानंद जयंती निमित्त हिवरा आश्रम येथे यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे। या निमित्त 21 जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब, माजी सभापती माधवराव जाधव, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या धर्मपत्नी राजश्रीताई जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या धर्मपत्नी रंजनाताई रायमुलकर यांच्यासह नगरसेवक रामेश्वर भिसे, शिवसेना कार्यकर्ते विनोद भिसे, श्री बालाजी हरपंच अध्यक्ष योगेश सौभागे, आकाश ढोरे, विजय हिवाळे यांच्यासह शिवसैनिक या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते। यावेळी मंत्री आकाशदादा फुंडकर म्हणाले की हिवरा आश्रम येथील महोत्सव हा संपूर्ण भारतात आगळा वेगळा महोत्सव साजरा होत आहे। लाखोच्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात। फार मोठी महाप्रसादाची पंगत या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येते। यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या धर्मपत्नी राजश्रीताई जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांची धर्मपत्नी रंजनाताई रायमुलकर व तसेच माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। स्वामी विवेकानंदांचा विचार खेड्यापाड्यांमध्ये पोहोचविणारे स्वामी शुकदास माऊली खरोखर आपल्या सर्वांवर कृपा करणारी ही माऊली आहे। आपल्या सर्वांना धन्यवाद। जय विवेकानंद, जय जय विवेकानंद। चला शांतपणे प्रसादाचं वितरण करा, घाई गडबड करू नका। अरे काय पंक्ती दिसतात, वारे वा, काय सुंदर बसली मंडळी। लुब्धले नादे लाभले समाधे, मूढ जन नर नारी लोकारे। ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे। अकॅडमीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जरा नियोजन करा। प्रसाद वितरण झाल्यानंतर ट्रॅक्टर शेवटी थांबवा। जय भोलेनाथ शिवशंभो। शांतपणे प्रसाद वितरित करा, शांतपणे। हे आता उभे असलेले इकडे रांगेत जा। काय दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवरा आश्रमचा हा विवेकानंद जयंतीचा हा कार्यक्रम परमपूज्य मार्गदर्शनाने जे होत असतो आणि पूर्ण जिल्हावासियांसाठी जिल्ह्याच्या बाहेरूनही सर्व भाविक भक्त इथे येत असतात आणि खऱ्या अर्थानं पूर्ण वर्षभराची शिदोरी घेण्यासाठी सर्व भाविक भक्त इथे येतात आणि इथे आल्यानंतर वर्षभर पुरेल अशी ऊर्जा, वर्षभर पुरेल असं विचार घेऊन, प्रेरणा घेऊन इथनं सर्व भाविक भक्त आपापल्या घरी जात असतात। त्यामुळे हा जो महोत्सव आहे हा खूप मोठ्या प्रमाणात लोकोत्सव झालेला आहे आणि दरवर्षी इथे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते। एक शिस्तबद्ध पंगत जी कुठेच भारतात मला नसेल वाटत इतकी मोठी पंगत तिथे होते। त्यामुळे लाखाच्या वर भाविक भक्त शांततेत एक सोबत प्रसाद घेतात। त्यांचं प्रसादाचं वितरणसुद्धा शिस्तबद्ध रीतीने आयोजकांतर्फे केल्या जाते। त्यामुळे या कार्यक्रमातून सर्वांना बोध घेण्यासारखा हा कार्यक्रम आहे। सोबतच जे विचार, जी प्रेरणा घेऊन इथून सर्व भाविक भक्त जातात, त्यामुळे निश्चित त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रगतीसाठी एक मोठा मार्ग प्रशस्त होत असतो। त्यामुळे या आयोजनात, या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्या ज्या लोकांनी या महोत्सवाला त्यांचा श्रमदान केलं असेल, हातभार लावला असेल, त्यांना आभार व्यक्त करतो। विचारात काय थँक्यू।
लाखो भक्त या ठिकाणी महाप्रसाद लाभ घेतात. आपण गेल्या अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी येतात. काय सांगाल एकत्रित हिंदू असाल इकडंच गिरीश बुकात आपण सुद्धा मागणी केलेली आहे या संदर्भात काय सांगते का हिरो असाल? सर्वप्रथम विवेकानंद यांच्या जयंती विवेकानंदाची जयंती महोत्सव परमपूजनीय शिवाजी महाराज 60-62 वर्षापासून भव्य दिव्य अशा या यात्रेचं स्वरूप या ठिकाणी त्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी सुरुवात केली. आरोग्यसेवा असेल, शिक्षण असेल, कृषी असेल, ज्या या ग्रामीण भागातील लोकांच्या निगडीत सर्व सुविधायुक्त असं हे विवेकानंद आश्रम परमपूजनीय महाराज यांनी उभं केलं आणि या ग्रीनेज बुकामध्ये नोंद व्हाव्या अशा प्रकारचं या ठिकाणचं हे यात्रेचं स्वरूप. लाखो भाविक एकाच वेळेस म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी लाखो भाविक महाप्रसाद घेतात. मी तर म्हणेल की देशातली हा असा भव्य दिव्य सोहळा विवेकानंद आश्रम संस्थेचा विवेकानंद आश्रमचा असेल असं माझं म्हटलं त्या ठिकाणी चुकीचं होणार नाही. अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन करून एकीकडे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. अनेक कीर्तन प्रवचन अशा माध्यमातून या ठिकाणी समाज प्रबोधनाच्या दृष्टीने आणि समाजाला दिशा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी विवेकानंद आश्रम संस्थेच्या माध्यमातून काम केलं जातं. लाखो भाविकांची श्रद्धा या ठिकाणी आहे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून महाराजांनी बऱ्याच रुग्णांवरती दुर्धर आजारावरती उपचार करून त्या रुग्णांना बरं करण्याचं काम महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच या विवेकानंद आश्रम संस्थेमध्ये लाखो भाविक केवळ महाराजांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी येतात. आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो. गेल्या 3 दिवसाचा आनंद या ठिकाणी घेतो. देशाचे केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब हे दरवर्षी या महोत्सवासाठी स्वतः हजर राहतात. आज त्यांच्या सुविद्य पत्नी याही आपल्या महाप्रसाद वितरणाला होत्या आणि माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब हे कुंभमेळ्याला गेल्यामुळं आणि त्यासोबत श्री रविशंकर यांच्या त्या बंगलोरमध्ये कार्यक्रम असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही. परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही माधवराव आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या महोत्सवामध्ये सामील झालो आहे आणि निश्चित तुम्ही पाहिलात की दरवर्षी या यात्रेचं स्वरूप बदलताना या ठिकाणी पाहतो. दरवर्षी यात्रा वाढते. त्याचं सर्व श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर परमपूजनीय शिवाजी महाराज यांना देईल की त्यांच्या केवळ अशा दैवी शक्तीमुळं हा चमत्कार या ठिकाणी घडतोय असं म्हटलं तर घडणार नाही. पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व भाविकांना विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि परमपूजनीय महाराज यांच्यावरती श्रद्धा ठेवून आले त्या बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.